नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे मित्र चॅनलमध्ये. इथे मी 10 घरांची चेन विणलेली आहे. वरती आपल्याला परत 3 चेन बनवायचे आहेत आणि सर्व ह्या चेनच्या घरामध्ये एकूण 10 क्रोशे विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला वरती क्रोशेवरती क्रोशिया सलग साईडचे 4 क्रोशे इथे विणायचे आहेत. मध्यभागी इथे 2 चेन बनवायचे आहेत आपल्याला आणि इकडील साईडचे 4 क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे साईडचे 2 क्रोशे इथे विणायचे आहेत. त्यानंतर ते 5 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी या 2 चेनच्या घरामध्ये इथं चेन विणून घ्यायची आहे आणि पुढे 5 चेन बनवायचे आहेत. आणि पुढील ह्या 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया साईडच्या विणून घ्यायच्या आहेत. साईडच्या या 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया विणायचे आहेत आणि चेनमध्ये आपल्याला साईडच्या 2 क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. 2 चेनमध्ये 2 क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत. सेम याचप्रमाणे इकडं साईडच्या ह्या 2 चेनमध्ये 2 क्रोशिया विणायचे आहेत आणि पुढील क्रोशियावरती 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला साईडच्या ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी या चेनच्या घरामध्ये पण 2 क्रोशिया आपल्याला विणायचे आहेत आणि उरलेले 4 क्रोशिया ह्या 4 क्रोशियावरती विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत सेम पहिल्या स्टेपप्रमाणे 4 क्रोशिया विणायचे आहेत. दोन चेन मध्यभागी बनवायचे आहेत आणि साईडच्या या 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया मध्यभागी 2 क्रोशिया सोडून विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर साईडच्या 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया विणायचे आहेत. मध्यभागी ते 5 चेन बनवायचे आहे. मध्यभागील 2 चेनच्या घरामध्ये ही चेन विणायची आहे आणि पुढील 5 चेन विणायचे आहेत. आणि इथे आपल्याला साईडच्या ह्या 2 क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला परत 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया विणायचे आहेत. 2 चेनमध्ये 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि सेम पुढील चेनवरती याचप्रमाणे 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत आणि पुढील 2 क्रोशियावरती विणायचे आहेत. सेम असंच विणत विणत जायचं आहे आणि ही तोरणपट्टी पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला याच तोरणपट्टीला लोकर जॉईन करून घ्यायची आहे. क्रोशीची 2 घर साईडला सोडायची आहेत आणि ह्यातमध्ये चेन विणायची आहे. सुरुवातीला आपल्या इथे एकूण 7 चेन विणायचे आहेत. या 7 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला परत एक चेन विणायची आहे आणि या चेनच्या घरामध्ये आपल्याला डबल क्रोशिया विणायचा आहे. मध्यभागी चेन बनवायची आहे. परत डबल क्रोशिया विणायचा आहे. सेम याचप्रमाणे परत चेन बनवायची आहे. परत क्रोशिया विणायचा आहे. सेम पुढे पण असे एकूण इथे 4 क्रोशिया आपल्याला विणायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला चेन बनवायची आहे. इथून आपल्याला इकडे आपण 7 चेन विणल्या होत्या तर इथे आपल्याला एक क्रोशिया विणायचा आहे 2-3 वेढे घेऊन.
त्यानंतर पुढे इथे आपल्याला एक चेन सोडायची आहे, दुसरी एक चेन बनवायची आहे. खाली आपल्याला इथे 2 क्रोशिया सोडले तसे 2 क्रोशिया सोडून आपल्याला इथे त्या क्रोशीच्या चेनमध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. सेम दुसरा क्रोशिया इथंच विणून घ्यायचा आहे. हे दोन्ही एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला इथं चेन विणायची आहे आणि सेम याचप्रमाणे इकडे असं विणायचं आहे. 2 क्रोशीचे घर सोडून पुढील क्रोशीच्या चेनमध्ये आपल्याला इथे सेम मागील प्रमाणे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. मध्यभागी चेन बनवायची आहे आणि मध्यभागी इथं आपल्याला डबल क्रोशिया 4 विणून घ्यायचे आहेत. चेन बनवायची आहे आणि परत डबल क्रोशिया इथं विणायचे आहेत. त्यानंतर चेन बनवायची आहे. तर आपल्याला 2-3 वेळे घेऊन इथे क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर याचप्रमाणे इथे आपल्याला परत चेन बनवायची आहे आणि 2 क्रोशियाची घर सोडायची आहेत. पुढील चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. दोन्ही क्रोशिया एकत्र विणून घ्यायचे आहेत. सेम याचप्रमाणे पुढे पण विणायचं आहे. 1 2 3 4 5 6 घर अशी विणल्यानंतर इथे परत आपल्याला ह्या चेनमध्ये इथं 6 चेन विणायचे आहेत आपल्याला. त्यानंतर एक चेन द्यायची आहे आणि मध्यभागील ह्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला सेम याप्रमाणे क्रोशिया विणायचा आहे. दोन्ही क्रोशिया एकत्र विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत 6 चेन विणायचे आहेत. इथे आपल्याला इथे मध्यभागी ही चेन विणायची आहे. सेम इथून पुढे परत आपल्याला परत 6 चेन विणायचे आहेत. आणि याच्या मध्यभागी चेनमध्ये क्रोशिया विणायचा आहे. दोन्ही क्रोशिया एकत्र विणून घ्यायचे आहेत आणि हे पूर्ण असं विणत जायचं आहे. त्यानंतर इथे हे कट करून घ्यायचं आहे आणि ही लोकर ह्यामध्येच बांधून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला याच्या मध्यभागी ते लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे आपल्याला परत 6 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर मध्यभागी चेन वाढवायची आहे. इथून आपल्याला सेम ह्या खालीलप्रमाणे इथे आपल्याला क्रोशिया विणायचे आहेत. मध्यभागी चेन बनवायची आहे. पुढील क्रोशिया या चेनच्या घरामध्ये विणायचं आहे. पुढे पण चेन द्यायची आहे. पुढील क्रोशिया विणायचा आहे. नंतर पुढे इथे आपल्याला इथे मध्यभागी लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. दोन चेन विणायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला इथून मध्यभागील ह्या क्रोशीच्या वरील चेनमध्ये इथे आपल्याला डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. सेम खालील स्टेपप्रमाणे इथे आपल्याला हे 4 क्रोशे इथं मध्यभागी विणून घ्यायचे आहेत चेन देऊन. त्यानंतर इथं आपल्याला 2 चेन विणायचे आहेत. 1 2 3 4 खाली आपण 6 विणले होते, तर खाली वरती आपल्याला इथं 4च क्रोशे विणायचे आहेत. त्यानंतर 2 चेन बनवायचे आहेत आणि मध्यभागी या चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे.
पुढे सेम परत 2 चेन विणायचे आहेत आणि याचप्रमाणे इकडे विणायचं आहे. क्रोशेच्या वरील चेनमध्ये इथे आपल्याला क्रोशे विणायचे आहेत. मध्यभागी चेन बनवायची आहे. पुढील क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम 2 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी या क्रोशेच्या वरील चेनमध्ये चेन विणायची आहे. असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. इथे हे लोकर कट करून घ्यायचे आहे आणि इथे हे बांधून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला याच्या मध्यभागील चेनमध्ये याच्या मध्यभागील क्रोशेच्या वरील चेनच्या मध्यभागील चेनमध्ये आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. 7 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्याच्या मध्यभागी क्रोशे विणायचा आहे. दोन्ही क्रोशे एकत्र विणून घ्यायचे आहेत. सेम याचप्रमाणे परत आपल्याला इथे 7 चेन द्यायचे आहेत. इथे आपल्याला या चेनच्या मध्यभागील चेनमध्ये ही चेन जॉईन करून घ्यायची आहे. सेम परत इथून पुढे आपल्याला परत 6 चेन विणायचे आहेत. मध्यभागील एक 7वी चेन. त्यानंतर इथे आपल्याला परत सेम हे इथे मध्यभागील क्रोशेच्या मध्यभागील चेनमध्ये आपल्याला क्रोशे असे 2 विणायचे आहेत. सेम परत 7 चेन विणायचे आहेत. सेम या क्रोशेच्या वरील चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. सेम असंच हे पूर्ण वरती विणून घ्यायचं आहे. सेम हे इथं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे ह्या क्रोशेच्या वरील चेनमध्ये ही लोकर जॉईन करून घ्यायची आहे. सेम आपण खाली विणल्याप्रमाणे इथे आपल्याला विणायचं आहे. इथे आपल्याला ह्या क्रोशेच्या वरील चेनमध्ये आपल्याला इथे हे क्रोशे विणायचे आहेत. मध्यभागी चेन बनवायची आहे. पुढे क्रोशे विणून घ्यायचे आहेत. पुढे सेम 3 चेन बनवायचे आहेत आणि मध्यभागी ह्या चेनच्या वरती चेन विणायची. सेम हे असंच विणत जायचं आहे. एक स्टेप कमी करत जायची आहे. हे पूर्ण करून घ्यायचं आहे. नंतर साईडच्या ह्या 2 क्रोशेच्या साईडला चेन विणून घ्यायची आहे. 4 ते 5 इथे आपल्याला क्रोशे विणायचं आहे. इथे आपल्याला ह्या सुरुवातीच्या चेनच्या घरामध्ये हे चेन विणून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे परत आपल्याला चेन विणायची आहे. 4 ते 5 चेन विणायचे आहेत. मध्यभागी या चेनच्या घरावरती इथे चेन विणून घ्यायची आहे. इथून आपल्याला 3 ते 4 चेन विणायचे आहेत. इथून आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचे आहे. 4 चेन विणायचे आहेत. मध्यभागी या चेनच्या घरामधून चेन विणून घ्यायची आहे. इथून परत आपल्याला इथे ह्या चेनच्या मध्यभागी चेनमध्ये क्रोशे विणायचा आहे. इथून परत आपल्याला चेन विणायची आहे आणि ह्या चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. असं हे आपल्याला सर्व बाजूने ह्या विणून घ्यायचं आहे. त्यानंतर सेम या मध्यभागील चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचं आहे. इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. सेम असं हे पूर्ण या बाजूने विणून घ्यायचं आहे. नंतर सेम ह्या साईडला पण आपल्याला इथून ह्या 2 नंबरच्या चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचं आहे. इथून आपल्याला चेन विणायचे आहेत 4 ते 5. इथे हे जॉईन करून कट करून घ्यायचं आहे. असे हे चेनच्या घरामध्ये कोंडे लावून घ्यायचे आहेत.
तसंच या तोरणपट्टीला हे परत 2 ठिकाणी विणून घ्यायचं आहे आणि मध्यभागी असे या कलरची कोंडी लावून घ्यायची आहेत. असे हे तोरण तयार झालेले आहे. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.